नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। महाराष्ट्र स्टेट कोट्याचा BAMS BHMS BUMSचा दुसऱ्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट जाहीर झालेली आहे। आता विद्यार्थ्यांपुढे काय काय पर्याय आहेत याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थ्यांसाठी पुढची प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, त्याचबरोबर होल्ड किंवा फ्रीज करण्यासाठीच्या पुढच्या नियम आणि रूल्स काय आहेत याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। रिझल्ट लागल्यानंतर जर आपण पाहिलं तर विद्यार्थी 4 भागामध्ये विभागलेले आपल्याला पाहायला मिळतात। पहिला आहे राऊंड 1 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं होतं परंतु त्यांनी तिथे रिपोर्टिंग आणि जॉइनिंग केलेली नव्हती, त्या ठिकाणी फ्री एक्झिट घेतलेलं होतं, अशा विद्यार्थ्यांना आता 2 कंडिशन आलेल्या असतील त्यांच्यासमोर ही सिलेक्शन लिस्ट आल्यानंतर। पहिला असेल राऊंड 2 मध्ये त्यांना पुन्हा अलॉटमेंट झाली असेल किंवा राऊंड 2 मध्ये त्यांना कॉलेज मिळालेलं नसेल। जर तुम्हाला राऊंड 2 मध्ये पुन्हा अलॉटमेंट झाली असेल तर तुमच्यापुढे 2 पर्याय आहेत। एक आहे आत्ता राऊंड 2 मध्ये मिळालेल्या कॉलेजला तुम्ही फायनल ॲडमिशन घेऊ शकता, हा एक पर्याय आहे। दुसरा पर्याय आहे राऊंड 2 मध्ये मिळालेलं कॉलेज होल्ड किंवा फ्रीज करून राऊंड 3 साठी तुम्ही अपग्रेडेशनसाठी जाऊ शकता, म्हणजेच आणखी बेटर कॉलेजच्या शोधामध्ये तुम्ही राऊंड 3 सुद्धा या ठिकाणी करू शकता। हा ऑप्शन आहे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं होतं परंतु पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट असल्यामुळे विद्यार्थ्यांनी ते कॉलेज सोडलं आणि राऊंड 2 ला पुन्हा चॉईस फिलिंग केली, अशा विद्यार्थ्यांपुढचे आपण पर्याय डिस्कस केलेले आहेत। दुसऱ्या प्रकारातले विद्यार्थी आहेत ज्यांना राऊंड 1 मध्ये कॉलेज मिळालेलं होतं आणि त्यांनी त्या ठिकाणी रिपोर्टिंग आणि जॉइनिंग करून ते कॉलेज होल्ड केलेलं होतं आणि अपग्रेडेशनसाठी राऊंड 3 मध्ये चॉईस फिलिंग केलेली होती, अशा विद्यार्थ्यांपुढे काय काय पर्याय आहेत। जर तुम्हाला राऊंड 2 मध्ये कॉलेज अपग्रेड झाला असेल, म्हणजेच तुमच्या नावापुढे आता नवीन कॉलेज आलं असेल, पहिल्या राऊंडमधलं कॉलेज तुम्ही होल्ड केलेलं होतं आणि सेकंड राऊंडला तुम्ही बेटरमेंटसाठी चॉईस फिलिंग केलेली होती आणि आता तुम्हाला नवीन कॉलेज मिळालेलं असेल तर तुमच्यापुढे 2 पर्याय आहेत। नवीन मिळालेल्या कॉलेजला तुम्ही फायनल ॲडमिशन घेऊ शकता किंवा आत्ता सेकंड राऊंडमध्ये मिळालेल्या कॉलेजला सुद्धा तुम्ही होल्ड किंवा फ्रीज करून राऊंड 3 साठी चॉईस फिलिंग करू शकता, आणखी बेटर कॉलेजच्या शोधात राऊंड 3 पर्यंत तुम्ही जाऊ शकता। दुसरा आहे की तुमचं पहिलंच कॉलेज तुमच्या नावापुढे आहे, नो चेंज असं आलेलं आहे, म्हणजेच पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं होतं, तुम्ही त्या ठिकाणी होल्ड केलेलं होतं आणि बेटरमेंटसाठी राऊंड 2 ला चॉईस फिलिंग केलेली होती आणि तुमचं बेटरमेंट झालंच नाही, म्हणजे पहिलंच कॉलेज तुमच्या नावापुढे असेल तर तुमच्यापुढे काय पर्याय आहे, त्याला आणखी एकदा होल्ड तुम्ही करून राऊंड 3 साठी चॉईस फिलिंग करू शकता किंवा तुम्हाला असं वाटलं की पहिल्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन टाकायला हवं तर दिलेल्या वेळेमध्ये जाऊन तुम्ही ॲडमिशन सुद्धा घेऊ शकता, असे पर्याय तुमच्यासमोर येतात। तिसऱ्या प्रकारातले विद्यार्थी आहेत ज्यांना राऊंड 2 मध्ये फ्रेश अलॉटमेंट झालेली आहे, म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं नव्हतं परंतु राऊंड 2 ला चॉईस फिलिंग केल्यानंतर आत्ता पहिल्यांदा त्यांना कॉलेज मिळालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांपुढे काय पर्याय आहेत। एकतर मिळालेल्या कॉलेजला ते विद्यार्थी फायनल ॲडमिशन घेऊ शकतात किंवा राऊंड 2 मध्ये मिळालेलं कॉलेज होल्ड किंवा फ्रीज करून अपग्रेडेशनसाठी राऊंड 3 साठी ते विद्यार्थी चॉईस फिलिंग पुन्हा एकदा करू शकतात, म्हणजेच राऊंड 3 पर्यंत विद्यार्थी अपग्रेडेशन करू शकतो। राऊंड 3 ला मात्र विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी कंपल्सरी सिच्युएशन त्या ठिकाणी येत असते। चौथ्या प्रकारातले असे विद्यार्थी आहेत ज्यांना राऊंड 2 मध्ये सुद्धा कॉलेज मिळालेलं नाही, म्हणजेच राऊंड 1 मध्ये कॉलेज मिळालेलं नव्हतं, राऊंड 2 मध्ये सुद्धा कॉलेज मिळालेलं नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी एकच पर्याय आहे की ते राऊंड 3 ला आता चॉईस फिलिंग करू शकतील। ते राऊंड 3 च्या शेड्यूल जे आहे त्यानुसार त्या ठिकाणी चॉईस फिलिंग भरू शकतील, यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही। रिपोर्टिंग आणि जॉइनिंगसाठीचा जो काही वेळ दिलेला आहे CET सेलच्या शेड्यूलनुसार 9/10/2024 या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या प्रक्रिया करायच्या आहेत आणि तिसऱ्या राऊंडसाठी पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन या ठिकाणी चालू होणार आहेत। हे कोणासाठी आहेत, ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 2 मध्ये एखादं कॉलेज मिळालेलं आहे परंतु विद्यार्थ्यांनी जर त्या ठिकाणी रिपोर्टिंग आणि जॉइनिंग केलं नसेल तर अशा विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी पुन्हा एकदा फॉर्म नव्याने भरावा लागणार आहे, पुन्हा एकदा नव्याने रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे। राऊंड 2 मध्ये मिळालेलं कॉलेज जर विद्यार्थ्यांनी सोडलं तर विद्यार्थी ग्रुप बी च्या प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडतो आणि तिसऱ्या राऊंडमध्ये जर त्या विद्यार्थ्याला एंट्री करायची असेल तर पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन करून विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतो। ऑनलाईन रजिस्ट्रेशनची पुन्हा एकदा डेट त्यांनी दिलेली आहे 15/10 ते 18/10 या कालावधीमध्ये विद्यार्थी पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन करून राऊंड 3 मध्ये येऊ शकतो, परंतु ज्या विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग आणि जॉइनिंग करायचं आहे
मिळालेलं कॉलेज होल्ड किंवा ॲडमिशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन वगैरे करण्याची आवश्यकता नाही, किंवा ज्या विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत कॉलेज मिळालेलंच नाही अशाही विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता कोणत्या विद्यार्थ्यांना आहे की ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 2 मध्ये कॉलेज मिळालेलं आहे परंतु ते रिपोर्टिंग आणि जॉईनिंगला गेलेच नाहीत. मिळालेलं कॉलेज राऊंड 2चं सुद्धा त्या विद्यार्थ्यांनी सोडलेलं आहे. कॉलेज सोडल्यामुळं ते विद्यार्थी या प्रक्रियेतून बाहेर पडतात. त्यांना पुन्हा प्रक्रियेमध्ये येण्यासाठी नव्याने रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. अशा प्रकारची प्रवेश प्रक्रिया पुढची असणार आहे. आता काही विद्यार्थी असे आहेत ज्यांनी स्टेट कोटा 85% साठी सुद्धा फॉर्म भरलेला होता आणि महाराष्ट्र CET सेलच्या वेबसाईटवर 15% ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट कॉलेजेससाठी जी काउन्सिलिंग प्रक्रिया आहे ज्याचं 50,000 डिपॉझिट आणि फॉर्म फीस 2,000 रुपये होती, असा 52,000चा ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे असे दोन्ही फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांना जर तुम्हाला दोन्हीकडेही कॉलेज अलॉट झाला असेल तर तुम्ही कुठल्या तरी एका कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता. परंतु 15% ऑल इंडियातलं जर तुम्ही कॉलेज सोडलं तर तुमचं 50,000 रुपयाचं डिपॉझिट त्या ठिकाणी जप्त होणार आहे. अशा प्रकारचं आहे. आता जॉईनिंगसाठी विद्यार्थ्यांनी काय काय करायला पाहिजे. सर्वात आधी CET सेलच्या वेबसाईटवर जाऊन आपलं जे काही सिलेक्शन लेटर आहे, सिलेक्शन लेटरची जी काही लिंक आहे त्यावर क्लिक करून आपलं सिलेक्शन लेटर डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपला ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे CET सेलचा तो सुद्धा आपल्यासोबत ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपली पेमेंट रिसिप्ट जी आहे CET सेलचा फॉर्म भरताना आपण जे पेमेंट भरलेलं होतं त्याची पेमेंट रिसिप्टसुद्धा आपल्यासोबत ठेवायची आहे. त्याचबरोबर ॲप्लिकेशन फॉर्मवर जे जे डॉक्युमेंट्स आपण अपलोड केलेले होते फॉर्म भरताना ते डॉक्युमेंट कंपल्सरी डॉक्युमेंटमध्ये येतात. ते डॉक्युमेंट तुम्हाला ॲडमिशन प्रक्रियेसाठी कंपल्सरी घेऊन जावे लागणार आहेत. त्याचबरोबर जे कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे त्या कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन त्या कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर काढून त्यांना कॉन्टॅक्ट करून आपल्याला कॉलेज अलॉट झाल्याचं त्यांना सांगायचं आहे. रिपोर्टिंग जॉईनिंगसाठी आम्ही येतो आहोत असं त्यांना कळवायचं आहे. आणि त्यांच्याकडून काही ॲडिशनल डॉक्युमेंट्स आहेत का याची सुद्धा लिस्ट विद्यार्थ्यांनी मागून घ्यायची आहे. त्याचबरोबर डॉक्युमेंट्स हार्ड कॉपी त्याचबरोबर सॉफ्ट कॉपीमध्ये सुद्धा लागणार आहेत का, म्हणजे पेनड्राईव्हमध्ये सुद्धा लागणार आहेत का याची सुद्धा विचारणा करायची आहे. त्याचबरोबर कॅटेगरी वाईज आपल्याला किती फीस त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे, किती फीसचा DD त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. सुट्टीच्या दिवशी चेक चालणार आहे परंतु पुन्हा सुट्टी संपल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी DD जमा करावा लागतो अशी मागणी कॉलेज करू शकतात. त्याच्यामुळं आत्ता DD आणि चेक असे दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांपुढे आहेत. कारण संडेला सुट्टी असते त्या ठिकाणी विद्यार्थी चेक घेऊन जाऊ शकतात. ती सगळी माहिती तुम्हाला कॉलेजकडून घ्यायची आहे आणि त्यानुसार डॉक्युमेंट अरेंज करून तुम्हाला कॉलेजला रिपोर्टिंग आणि जॉईनिंगसाठी त्या ठिकाणी जायचं आहे. आणि ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत विद्यार्थ्यांना त्या 9 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना कंप्लीट करायचं आहे. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांनी वाट पाहू नये. शेवटच्या दिवशी तुम्हाला काही कॉलेजला अडचण आली तर तुमच्या हातामध्ये वेळ असणार नाही. त्याच्यामुळं रिपोर्टिंगला अगोदरच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. कारण रिपोर्टिंगची लास्ट डेटपर्यंत विद्यार्थ्यांनी वाट पाहू नये. लास्ट डेटला जर तिथे त्या ठिकाणी अडचण आली तर तो सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्या हातामध्ये वेळ असला पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग आणि जॉईनिंग अगदी शेवटच्या दिवशीपर्यंत जायचा कोणत्याही विद्यार्थ्यांनी विचार करू नये. अगोदरच आपलं रिपोर्टिंग आणि जॉईनिंग कशा प्रकारे होईल यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचा आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं होतं त्यांनी ते होल्ड केलेलं होतं आणि सेकंड राऊंडमध्ये त्या विद्यार्थ्यांना नवीन कॉलेज मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट घेण्यासाठी अगोदर पहिल्या राऊंडच्या कॉलेजला त्या ठिकाणी जावं लागणार आहे. तिथून डॉक्युमेंट्स आणि DD उचलावा लागणार आहे. त्या ठिकाणी विद्यार्थी प्रेझेंट असणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थी असेल तरच त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट दिले जाणार आहेत. आणि नवीन कॉलेजला ॲडमिशनसाठी सुद्धा विद्यार्थी प्रेझेंट असणं गरजेचं आहे. म्हणजेच कुठलीही प्रक्रिया करायची असेल तर विद्यार्थी सोबत असणं, विद्यार्थी कॉलेजवर असणं हे अत्यंत गरजेचं आहे. पालक किंवा नातेवाईक जाऊन ही प्रक्रिया करू शकणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः या प्रक्रिया स्वतः करायच्या आहेत. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॉलेजला जावंच लागणार आहे. मग तुम्ही मागचं कॉलेज सोडण्यासाठी जात असाल किंवा नवीन कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी जात असाल, या दोन्ही प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांची आवश्यकता त्या ठिकाणी पडणार आहे. अशा प्रकारचे रूल्स अँड रेग्युलेशन CET सेलचे आहेत. राऊंड 2 साठी म्हणजेच राऊंड 3 पर्यंत विद्यार्थ्यांना अपग्रेडेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं होतं त्यांनी होल्ड किंवा फ्रीज केलेलं आहे. सेकंड राऊंडमध्ये बेटरमेंटसाठी चॉईस फिलिंग केलेली होती परंतु सेकंड राऊंडमध्ये तेच कॉलेज त्यांच्या नावापुढे असेल, नो चेंज आहे, म्हणजेच तुमचं अपग्रेडेशन झालं नसेल अशा विद्यार्थ्यांना कॉलेजला पुन्हा जाण्याची आवश्यकता नाही. असे विद्यार्थी डायरेक्ट थर्ड राऊंडला चॉईस फिलिंग त्या ठिकाणी करू शकतात. त्यांना कॉलेजला कळवण्याची सुद्धा आवश्यकता नाही. त्या ठिकाणी तुमचं कॉलेज ऑलरेडी तुमच्याकडे जॉईनिंग रिपोर्ट आहे. तुम्ही डायरेक्ट थर्ड राऊंडला सुद्धा चॉईस फिलिंग त्या ठिकाणी करू शकता. अशा प्रकारे CET
सेलचे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत, या संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट्स आले तर या यूट्यूब चॅनलद्वारे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।